बिग बॉस तुमच्याकडे तुमचीच आज कंप्लेंट करायची आहे. कुठून आणले तेवढे मंद वाईल्ड कार्ड कंटेस्टंट? निदान त्यांना बिग बॉसच्या घरामध्ये काय खेळ खेळला जातो ते तरी दाखवायचं, ते तरी बघून पाठवायचं. पॉवर की किती महत्वाची आहे बिग बॉसच्या घरामध्ये हे या लोकांना जरा सुद्धा कळत नाही. अरे हे लोक निदान 4-5 एपिसोड तरी बघून आले असतील ना, की बिग बॉसच्या घरामध्ये कसा गेम खेळला जातो, पॉवर कीचं किती महत्व आहे. तरी मंद गेम हे लोक खेळताना दिसतायत. काल त्या सशाने सरळ विषयाच्या हातामध्ये पॉवर की दिली. ती नॉमिनेट देखील झाली आणि कॅप्टन्सी तिच्या हातातून गेली. एवढं सगळं घडून पाहून सुद्धा रेवाने तोच मंदपणा केला. सरळ प्राजक्ताच्या हातामध्ये पॉवर की दिली. अरे तू सेफ झालीस, परंतु कॅप्टन्सी आहे ना अजून. कॅप्टन्सीसाठी पॉवर की लागेल. म्हणजे एवढा मंद गेम हे लोक खेळताना दिसतायत. आणि त्यात तो दुसरा मोठ्या केसवाला, काय त्याचं नाव, संकेत पाठक, काल तर तो दिवसभर कुठेच नव्हता. त्या पॉवर गेममुळे एवढा महासंग्राम बिग बॉसच्या घरामध्ये रंगला होता आणि हा संकेत कुठेतरी गायब झालेला. कुठल्या बेळात लपून बसला काय माहिती. म्हणजे यांना कसा गेम खेळायचा, कुठे दिसायचं, फुटेज कुठून घ्यायचं हे सुद्धा या लोकांना अजिबात कळत नाही. काल तर अक्षरशः पॉवर की रुचिता, विशाल, प्राजक्ता यांच्यामध्ये सगळा एपिसोड होता. हे जे वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आहेत ना, ते कुठेच नव्हते. म्हणजे तुम्ही एवढं सगळं बघून आलात तरी एवढा मंदपणा तुमच्या गेम मध्ये कसा काय, हाच मोठा प्रश्न पडलाय. म्हणून मी सांगितलं की बिग बॉस कुठून आणलेत हे वाईल्ड कार्ड सदस्य. या वाईल्ड कार्ड सदस्यांबद्दल तुमचं काय मत आहे, कमेंट्स करून नक्की सांगा.